नमस्कार, मी उज्ज्वल साड न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. श्री संत गजानन महाराज मंदिर संत देशमुख पेठ अकोला येथील दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ही आषाढी एकादशी निमित्त मोठ्या आनंदाने हा सोहळा साजरा केला जातो. अशा या भव्य मंदिर परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहू शकता की किती छान पद्धतीने पानफुलांनी मंदिर सजवलेलं आहे. या मंदिराचे सेवेकरी इथे उपस्थित आहे. रोहत बुंदले, एकादशी निमित्त 2 शब्द सांगावे भाविकांना. नमस्कार. संत श्री गजानन महाराज संस्थान देशमुख पेठ अकोला इथे आज आषाढी एकादशी निमित्त भव्य असं सजावट विठ्ठल रुक्मिणीची या ठिकाणी करण्यात आली आहे. तरी मी परिसरातील सर्व लोकांना विनंती करतो की त्यांनी संत गजानन महाराज मंदिर संस्थान देशमुख पेठ अकोला येथे आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं. ज्या प्रकारे पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भली मोठी गर्दी होत आहे, त्याच प्रकारे आज आपल्या संत गजानन महाराज मंदिर देशमुख पेठ येथे सुद्धा मोठ्या भक्तांची गर्दी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेली आहे. तर इथे सेवेकरी दीपक महाराज सुद्धा इथे उपस्थित आहे. आपल्या भाविकांना 2 शब्द सांगावे. सर्वप्रथम देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आजपासून आषाढी एकादशी पासून भगवान महाविष्णू हे 4 महिन्याकरता योग निद्रा करतात. त्यानिमित्त पंढरपुरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आमच्या इथे अकोला येथे सुंदर प्रकारे देशमुख पेठ अकोला येथे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुंदर अशा प्रकारे फुलांचा सेज केलेला आहे. बघू शकता सुंदर प्रकारे महाराजांना त्या ठिकाणी सजवलेला आहे. आणि त्याच प्रकारे आज संध्याकाळी महाराजांचे नगर प्रदक्षिणा देखील होणार आहे. सर्व भावी भक्तांनी या नगर प्रदक्षिणेत सहभागी व्हावे. रामकृष्ण. तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. इथे एवढंच नाही तर इथे कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला. एरियामध्ये महाराजांची परिक्रमा सुद्धा होणार आहे. तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. पाहत राहा न्यूज 24. धन्यवाद.